इकडे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने आता केली आहे का असा प्रश्न समोर येतोय। कारण पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलंय। जनतेच्या प्रेमाखातर मी गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार भरवणार आहे। मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्येही जनता दरबार भरवणार अशी घोषणा ठाण्यामध्ये राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी केली। पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही गणेश नाईकांसंदर्भात प्रतिक्रिया दिली। पाहूया। गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत। शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते। राजकीयदृष्ट्या ते आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदेना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत। त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे। दरम्यान कोणताही मंत्री कोणत्याही जिल्ह्यामध्ये दरबार घेऊ शकतो असं बावनकुळे म्हणतात। शिंदे आणि पवारांच्या मंत्र्यांनी देखील इतर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घ्यावा असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे। अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे। शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेचंच होईल ना। त्यामुळे सर्वांनाच ही मुभा आहे। या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो। कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपला मंत्रिपदाचा जो कारभार दिलाय, जसं मला महसूल मंत्री आहे तर मी महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो। त्यामुळे कुणाला नाही आहे, कुणालाही कुठे जाता येईल। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं कोणीही वागू नये, तसंच आमचेही मंत्री मग पालघरला जाऊन जनता दरबार घेतील असा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिलाय। मंत्री आहेत त्यांनी काय करावं हे काय आम्ही सांगू शकत नाही, ते त्यांच्या मनाचा प्रश्न आहे। महायुती आहे, लोकसभा विधानसभा निवडणुका महायुती म्हणून आम्ही लढलेलो आहोत आणि ते जर ठाण्यात जनता दरबार घेणार असतील तर उद्या आम्ही पालघरमध्ये जनता दरबार आमची काही मंत्री घेतील आणि महायुती म्हणून आम्ही लढलोय। त्यामुळे मला वाटतं या महायुतीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। मला वाटतं त्याच्यामागे त्यांचा शुद्ध प्रामाणिक हेतू जनता दरबार घ्यावा असेल, महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकावा असा हेतू नसेल असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।